नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत सत्यम अध्याय. या अध्यायात एक अद्भुत प्रसंग आहे. अहंकार आणि खऱ्या ज्ञानाचा संघर्ष. एक विद्वान ब्रह्मचारी स्वामी समर्थांची परीक्षा घ्यायला येतो, पण पुढे जे घडतं ते प्रत्येक भक्तासाठी डोळे उघडणारा धडा आहे. चला तर मग प्रत्येक ओवीचा सोप्या मराठीत अर्थ समजून घेऊया. श्री स्वामी चरित्र सारामृत सत्यम अध्याय. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. अर्थात निर्गुण सनातन पापांचा नाश करणाऱ्या आणि सर्व जगाचे पालन करणाऱ्या परमेश्वराला माझे वंदन. आपुल्या कृपे करुणी अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अर्थात तुमच्या कृपेने मी तुमचे गुण थोडक्यात सांगतो, श्रोत्यांनी लक्षपूर्वक आणि आदराने ऐकावे. अक्कलेकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. अर्थात अक्कलकोटचे राजा मालोजीराव स्वामी समर्थांचे परमभक्त होते. ते त्यांना परब्रह्म मानून स्वतः सेवा करत असत. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, शास्त्री हिरळी करादिकांची, वेतेने देऊनी ठेवले. अर्थात राजाला वेदांताची आवड होती. तो रात्रंदिवस वेदांत ऐकत असे आणि विद्वानांना पगार देऊन ठेवले होते. त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. अर्थात त्यावेळी मुंबईत विष्णुबुवा ब्रह्मचारी साध्या भाषेत वेदांत समजावून लोकांना उपदेश करत होते. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेश का जिंकिले, कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मा मार्गावरी तयांनी. अर्थात त्यांनी अनेकांचे भ्रम दूर केले, विरोधकांना हरवले आणि चुकीच्या मार्गावर असलेल्यांना योग्य मार्गावर आणले. त्यांसी अनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. अर्थात राजाच्या मनात त्यांना अक्कलकोटला आणण्याचा विचार आला आणि प्रयत्न करून शेवटी त्यांना आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेती ते. अर्थात ब्रह्मचारी वेदांतात निपुण होते आणि त्यांच्या भाषणांनी लोकांचे मन आकर्षित होत असे. रात्रंदिन नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरे नृपती बहुमुख सुखावे. अर्थात राजवाड्यात दिवस रात्र वेदांत चर्चा होत असे आणि त्यामुळे राजा खूप आनंदी होत असे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. अर्थात अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि इतर अनेक वेदांत ग्रंथांचा अभ्यास केला जात होता. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण, तयानगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. अर्थात त्यांनी ग्रंथाचे सुंदर स्पष्टीकरण करून सर्वांना संतुष्ट केले आणि त्यांना मोठा सन्मान मिळाला. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. अर्थात त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली आणि राजवाड्यात सतत वेदांत चर्चा होत असे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदते. अर्थात स्वामी समर्थ हे भक्तांचे आश्रयस्थान आणि दत्तात्रयांचे अवतार आहेत. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनी येते, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. अर्थात एके दिवशी ब्रह्मचारी स्वामींच्या दर्शनाला आले.
आणि त्यांच्यासोबत अनेक लोक होते. महावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींची. अर्थात स्वामींची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी वेदांतावर प्रश्न विचारले. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे 19 सत्वर यतिराज हासले. अर्थात ब्रह्मज्ञान कसे मिळते असा प्रश्न ऐकून स्वामी हसू लागले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. अर्थात स्वामी काही बोलले नाही, फक्त हसत राहिले. त्यामुळे ब्रह्मचारी गोंधळले. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. अर्थात ब्रह्मचारीने स्वामींना वेडं समजून लोकांना चुकीचे सांगितले. तेथून या निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. अर्थात तेथून निघून त्यांनी लोकांची खिल्ली उडवली. परमेश्वरूप म्हणता यती आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची. अर्थात लोकांना स्वामींबद्दल भ्रम झाला आहे असं त्यांनी सांगितलं. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, शास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. अर्थात त्यांनी स्वामींना अज्ञानी समजून त्यांची निंदा केली. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मानी, स्वामींशी तुच्छ मान्यती. अर्थात ते आपल्या ठिकाणी जाऊनही स्वामींबद्दल चुकीचे मत ठेवत राहिले. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारसी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. अर्थात रात्री ते झोपले आणि त्यांच्यासोबतचे लोकही झोपले. निंदा लागली बुवासी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयांशी, चमत्कारिक पडलेसे. अर्थात झोपेत त्यांना एक विचित्र स्वप्न पडले. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणासा करीत असे. अर्थात त्यांच्या अंगावर अनेक विंचू चढले आणि एकाने दंश केला. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवी. अर्थात ते घाबरून जागे झाले आणि बोलू शकले नाही. जवळी होते जे पारसी, जागृत आली तयांसी, त्यांनी धरुणी बवांसी सावध केले त्यावेळी. अर्थात जवळचे लोक उठले आणि त्यांना सावरले. हृदय धडाधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. अर्थात त्यांचे हृदय जोरात धडधडत होते आणि शरीर घामाने ओले झाले होते. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडते. अर्थात त्यांनी स्वप्न सांगितले पण लोकांनी ते सामान्य मानले. असो, दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले. अर्थात दुसऱ्या दिवशी स्वामींना भेटल्यावर त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला आणि स्वामी हसू लागले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे. अर्थात स्वामी म्हणाले, तुला जर ब्रह्मज्ञान हवे असेल तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी. जरी वृत्तावय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणसी कैसे. अर्थात स्वप्नातील विंचूरला घाबरलास तर ब्रह्मज्ञान कसे मिळणार. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातानं याची. अर्थात ब्रह्मज्ञान मिळवणे सोपे नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. भुवनप्रंती पटली खून, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदथित.
अर्थात त्यांना आपली चूक समजली आणि त्यांनी स्वामींची शरणागती पत्करली. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला पळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. अर्थात त्यांचा अहंकार नष्ट झाला आणि ते खरे भक्त झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करुणिया हार, अर्पी शंकर विष्णू कवी. अर्थात स्वामींचे चरित्र महासागरासारखे आहे, त्यातून सुंदर मोती निवडून अर्पण केले आहेत. इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तोध्याय गोड हा. अर्थात हा सप्तम अध्याय भक्तांसाठी अत्यंत गोड आणि उपयुक्त आहे. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. मित्रांनो, या प्रसंगातून एक महान सत्य समोर येते. अहंकारामुळे ज्ञान मिळत नाही, पण नम्रतेने परज्ञान प्राप्त होते. जर तुम्हाला अशा स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा पाहिजे असतील तर लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण स्वामींच्या कृपेने जीवनात खरे परिवर्तन घडते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.